नमस्कार मंडळी, गावांच्या दुनियात तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. तर आज आपण आहोत जय अंबेश्वरीला. तर चला आपण इथल्या यांच्या ओनरसोबत भेटूया. नमस्कार, माझं नाव चेतन अल्ली आहे. माझ्या शॉपचं नाव आहे जय अंबेश्वरी. हे पोलीस हेडक्वार्टरच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आहे. आपल्या इथे मटन शीख, चिकन शीख, मासे शीख हे आपण करून देतो. स्पेशली म्हणजे सोलापूरचं फेमस डिश आहे शीख, जे आहे शीख कबाब. आवर्जून लोक बाहेरून येतात खाण्यासाठी. खास जेवढे पण लोक इथून ये जा करत असतात, म्हणजे देवदर्शनाला येतात, जातात, करतात, त्यांनी सोलापूरला येऊन शीख कडे खाऊनच जातात. हे खूप जुनं, म्हणजे पहिल्यापासूनच खूप काय म्हणतात फेमस आहे. दादा, मग आपल्या इथलं स्पेशल काय आहे? आपल्या इथे स्पेशल म्हणजे मटन शीख, चिकन शीख आणि मासे शीख. जास्त करून मटन आणि चिकनच. क्वचित लोकांना मासे शीख पण करून मिळेल हे माहित आहे. जास्त लोकांना अजून माशाबद्दल माहित नाहीये. मासामध्ये कदरा आणि सुरमा हे दोन मासे आपण शीख बनवून देतो. आणि आता आपल्याला इथं म्हणजे चिकन आणि मटन कसं आहे की तुम्ही इथं मटन चिकन भेटतं तर आम्हाला आणावं लागेल? आपल्या इथे रेडी नसतं. आपण इथे बाजूला मटन शॉप आहे. मटन शॉपचे इथे आपण मटन, चिकन काही घेऊ शकता. ते तिथे घेऊन आपल्याला देतात, आपण बनवून देतो. आपलं मटन शेकला जास्त लोक बाचका मटन पण म्हणून ओळखलं जातं. ते आता नाही, आपण मटन घेतलेलं आहोत. तर चला आपण मटन शीखची रेसिपी बघूया. ह्यांनी काय काय करतात किंवा इंग्रेडियंट्स काय काय यूज करतात. दादा, आता आपण इथं मटन घेतलेलं आहे, मग रेसिपी कसं आहे आणि तुम्ही इंग्रेडियंट्स काय यूज करता यामध्ये? आता मटन साठी आता घेतलेलं आपण मटन आहे. या मटनला शीखला घेताना त्याला चांगल्या प्रकारे मसाला बसण्यासाठी असायला व्यवस्थित फासला पाहिजे. असं मटन व्यवस्थित फासून देतात, म्हणजे असं मटणाला कचके मारून देतात. त्याच्यामुळं मटनचं जे मसाला जे असतं ते व्यवस्थित प्रमाणे बसतं मटणाला. आणि तुम्ही हे जे मसाले यूज करतात ते होममेड आहे का बाहेर कुठे? घरीच बनवतो आपण. अच्छा. आणि काय काय तुम्ही यूज करतात मसाले यामध्ये? हे घरगुती मसालाच आहे, जे काही रेग्युलर घरात यूज होतं ते. त्यात पहिलं म्हणजे हे अद्रक लसूण आहे, अद्रक लसूणचं पेस्ट. आणि हे आहे पपई चटणी, जे कच्च्या पपईचं चटणी म्हणजे मिक्सर मध्ये हे करून हे केलं जातं. आणि हे आहे पपई चटणी, पपई आणि मिरची मिक्स असते. या सगळ्यांचं मिक्सअप करून मग तुम्ही सगळे मटणाला लावता? हो. तर इथला आपण थोडं गरम मसाला टाकतो. हे सगळं आपण जे जे टाकलंय ते आता व्यवस्थित प्रकारे मिक्स व्हायला पाहिजे. चांगल्या प्रकारे मिक्स केल्याने सगळे इन्ग्रेडियंट्स एकदम टेस्ट येण्यासाठी जेवढं चांगला मसाज होईल मटणाला तेवढं त्याचा टेस्ट चांगला येईल. अच्छा. आणि तुम्ही हे कितीही घरी बनवा, प्रॉपर जे इथली टेस्ट आहे ते तुम्हाला कुठेच येणार नाहीये. मी भारतात थोडं फिरलं तरी पण येणार नाहीये. सोलापूरचं शीख जे आहे खूप फेमस आहे. आणि इथे कसं मटण बाजूला घेऊन लगेच बनवून द्यायचं, म्हणजे एकदम लाईव्ह प्रोसेस असतं. हे जसं आपण घरी पण एवढं फास्ट बनवू शकत नाही, तेवढं लोक इथं बनवलं जातं. आणि सोलापूर ओळखलं जातं शीख साठी. अरे खूप फेमस झालं. सध्या तर एवढं क्रेज झालं शीखचं. आधी लोकांना जास्त माहिती नव्हतं, आता खूप. सध्या ट्रेंड सोलापूरला शीखच आहे. मटणाला मसाला लावून व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. जेवढा आता मसाज होईल तेवढं मटणाला मसाला बसेल, तेवढं शीखची मजा येईल. हा खूप. आणि अजून 1 तास 1.5 तास अगोदर आपण याला मॅरिनेट साठी ठेवलं तर अजून बेस्ट टेस्ट येते.
प्रॉपरली ज्यांना कोणाला थोडं वेळ असेल त्यांनी आम्हाला रेग्युलर कॉल करूनच ऑर्डर देत असतात. ते रेग्युलर कॉल करून देतात. त्यांचं मटण आम्ही घेऊन असं रेडी ठेवून मसाला लावून ठेवतो. मग दादा आता हे आपण शीख करण्यासाठी हे सळीमध्ये घालावं लागतं का? हो सर. हे आता या स्टीलच्या सळीला टोचून कोळशाच्या वर भाजावं लागतं. आणि जर एकंदरीत जर आपण 1 किलो चिकन किंवा 1 किलो मटन जर घेतलं तर त्यामध्ये एकूण किती काड्या चढतील? मग चिकनच्या काड्या 1 किलो मध्ये 5 काड्या होतात आणि मटनचे 6 काड्या होतात. कारण चिकनचं वजनात पीस कमी बसतं, मटनचे पीस जास्त असते. त्या मनाने मटणाचे 6 काड्या बनतात आणि चिकनचे 5 काड्या बनतात. आणि त्यात तुम्हाला कसं तिखट, मीडियम तिखट, तुम्हाला जसं पाहिजे तसं आपण करून देतो. आपल्या इथं मटन शीख इथं लावलेलं आहे. मग दादा किती वेळ लागेल आपलं बनवण्यासाठी मटन शीख? मटन शीख भट्टीवर ठेवल्यावर 20 मिनिट लागतंय आणि चिकन शीखला 15 मिनिट लागते. हा झालेला आहे पूर्णपणे. जास्त खूप लोक तर शीख पूर्ण रेडी झालेला बटर आणि लोणी आणि तूप हे घालून खातात. ते खाल्ल्याने ना टेस्ट एकदम जबरदस्त टेस्ट असते. हे आता विदाउट बटरचं आहे आणि हे आता बनवलेलं 24 तासाने तुम्ही खाऊ शकता पार्सल घेऊन जाऊन. जर आता दादा मग आपल्याला यायचं असेल तर मग आपण हे कुठे येऊ? जे आंबेश्वरी आहे कुठे? काय नाही, एकदम सोपं लोकेशन आहे आपलं. सोलापुरात आला तर पोलीस हेडक्वार्टर हे लोकेशन एकदम फेमस आहे. पोलीस हेडक्वार्टर तिथून थोडं पुढे आलात की स्विमिंग पूल आहे, ते एक्झॅक्ट बॅक साईड ना जे आंबेश्वरी म्हणून आहे आपलं शॉप. आणि आपलं रेट कसं आहे? किलोला पर केजी तुम्हाला 280 रुपये प्रमाणे बनवून मिळेल आणि बटर वर आपण जे एक्स्ट्रा टाकतो ते एक्स्ट्रा चार्जेस असेल. आणि बसण्याची व्यवस्था आहे का? बसण्याची व्यवस्था आहे, तुम्ही येऊन बघू शकता. पूर्ण घे फॅमिली वगैरे आहे सेपरेट बसवायला पण. तर मग आपल्या इथं शीख रेडी झालेला आहे. तर मग चला आपण टेस्ट करून बघूया की झाल्या कसं आपलं शीख. ओके. नाद खुळा एक नंबर. शीख खायचं असेल तर यावंच लागतं सोलापूर. आणि कुठं? हॉटेल आंबेश्वर. जय आंबेश्वरी. जय आंबेश्वरी. ज्या प्रकारचा मसाला लागला याला सगळ्या पद्धतीनं एकदम मुरलाय यामध्ये मसाला. आणि हे टेस्ट एकदम खाऊया पाहिजे. आणि टेस्ट एकदम परफेक्ट आहे. जास्त असं स्पायसी झालेलं नाहीये. करेक्ट असं इन्ग्रेडियंट्स पडलेलं आहे. आणि आपल्याला मस्का लागतं, आपल्याला तूप लागतं. आपण यामध्ये थोडं तूप ऍड केलेलं आहे. हे सगळं तुमच्यावरती आहे. तुम्हाला यामध्ये तूप ऍड करायचं असेल तुम्ही करू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता. पण मला थोडं लागतं त्यामुळं आम्ही यामध्ये तूप ऍड केलेलं आहे. या तुम्ही तूपच्या ऐवजी मस्का पण घालू शकता, लोणी घालू शकता. आणि जवळपास साधारणतः आता जर तुम्ही किलो आणलं तर त्याला तुम्ही जवळपास 100 ते 150 ग्रॅम तुम्ही मस्का घालू शकता. आणि एक नंबर आहे चव. बाप चव आहे लिटरली. तुम्हाला शीख खायचं असेल तर इथंच यावं लागतं सोलापूर.